महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेमार्फत दिवाळी फराळ व भेटवस्तू वाटप। कर्जत, लोभेवाडी, मोतीराम पादीर। विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या व आपणही या समाजाचे देणे आहोत या उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादा मनोहर पादीर यांच्या पुढाकाराने कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेली आदिवासी वाडी ऐनाची वाडी 75 घरांची लोकवस्ती असलेल्या आदिवासी वाडीत जाऊन दीपावली निमित्ताने फराळ व भेटवस्तू स्वरूपात वाटप करून दिवाळी साजरी केली। आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेची स्थापना सन 2016 साली झाली। तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजात व वाड्या वस्तींवर जाऊन सामाजिक शैक्षणिक असे स्तुत्य कार्य करत आहे। आजपर्यंत अनेक आदिवासी वाड्यांना शैक्षणिक साहित्य, कधी गरीब कुटुंबाला अतिप्रसंगी वेळी आर्थिक मदत करत असतात। तसेच दरवर्षी दिवाळीच्या दिवशी कर्जत तालुक्यातील एक आदिवासी निवडून त्या वाडीत जाऊन दिवाळीचा फराळ व भेटवस्तू देऊन कार्यक्रम केला जातो। त्या प्रसंगी मार्गदर्शक दत्तात्रय हिंदोळा, संस्थेचे अध्यक्ष दादा पादीर, सचिव मधुकर ढोले, कार्यकारिणी सदस्य भरत शिंदे, अरुण खंडवी, मारुती लोभी, वामन जुगरे, जनार्दन पारदी, कांता पादीर, भगवान भगत, मोतीराम पादीर, अर्जुन केवारी, तातू पादीर, नामदेव कांबडी, कवी पारदी, दशरथ पारदी, लक्ष्मण पादीर, वसंत ढोले, दुंदा कांबडी, जैतू मेंगाळ, नयन वाघ, मुकुंद हिंदोळा आदी मान्यवर उपस्थित होते। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।